Welcome all of you. Let us start new topic, new point of the chapter Basic Quantum Chemistry, that is de Broglie hypothesis. That is de Broglie hypothesis. De Broglie hypothesis. So we know that Einstein proposed the particle nature of light, and after that Compton also confirmed the particle nature of light, and from that we have considered dual nature of light or dual nature of radiation. Means radiation or light has both wave as well as particle nature. On that basis, de Broglie thought that as light has dual nature, means as light has wave as well as particle nature, then the material particle means matter also have a dual nature, that is wave as well as particle. Material particle always has particle nature, so material particle also have wave nature. So on that basis, de Broglie proposed his hypothesis is that according to de Broglie, all material particles in a motion, all material particles in motion possesses wave characteristics. Means according to de Broglie, when material particle is in a motion, then that time that material particle have wave characteristics. Means when material particle is in motion, then that material particle will behave like a wave. Okay, जे मटेरियल पार्टिकल जर मोशनमध्ये असेल तर त्यावेळेस तो वेव्ह सारखं बिहेव करेल, त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या वेव्ह सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत असं डी ब्रॉग्लीने सजेस्ट केलं होतं. अँड फॉर हिज वर्क इन 1929 de Broglie got Nobel Prize for his hypothesis. Okay, now म्हणजे इथून एक आपल्याला लक्षात आलं आहे की मटेरियल पार्टिकल जर एखादा मटेरियल पार्टिकल जर मोशनमध्ये असेल तर त्याच्याकडे वेव्ह कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. मग ते मायक्रोस्कोपिक असो किंवा मॅक्रोस्कोपिक असो, मग ते इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, ॲटम असेल, मॉलिक्युल्स असतील किंवा बाईक असेल, क्रिकेट बॉल असेल, फुटबॉल असेल, बरोबर, बाईक असेल, ॲनिमल्स असतील, ते जेव्हा मोशनमध्ये असतील दे पजेस वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांचं जे बिहेवियर असेल ते वेव्हसारखं असणार आहे किंवा वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स तेव्हा त्यांच्याजवळ असणार आहेत. पण जेव्हा ते मोशनमध्ये असेल, म्हणजे जेव्हा बाईक असेल, जेव्हा बाईक मोशनमध्ये असेल त्यावेळेस ती वेव्ह कॅरेक्टरिस्टिक पजेस करेल. क्रिकेट बॉल असेल, क्रिकेट बॉल जेव्हा मोशनमध्ये असेल इट ऑल्सो हॅज वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे जेव्हा तो मोशनमध्ये असेल तो वेव्ह फॉर्ममध्ये तो ट्रॅव्हल करत असणार आहे, त्याची स्वतःची एक वेव्हलेंथ असणार आहे क्रिकेट बॉलची जेव्हा मोशनमध्ये असणार आहे तेव्हा. तसंच इलेक्ट्रॉन्स असेल, इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असेल तेव्हासुद्धा तो वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्स पजेस करणार आहे. इलेक्ट्रॉनची सुद्धा मोशनमध्ये असतानाची वेव्हलेंथ असणार आहे. मग हे जे मटेरियल पार्टिकल्स आहेत, ह्या मटेरियल पार्टिकलचं वेव्ह नेचर कन्सिडर केलेलं आहे डी ब्रॉग्लीने. मग हे वेव्ह नेचर जे कन्सिडर केलेलं आहे ते वेव्ह नेचर एक्सप्लेन करण्यासाठी काय असलं पाहिजे, एक इक्वेशन असलं पाहिजे, एक फॉर्म्युला असला पाहिजे वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी, बरोबर आहे ना. आपण पाहिलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असोसिएटेड विथ वेव्हलेंथ. मटेरियल पार्टिकल मोशनमध्ये असणार आहेत तेव्हा ते वेव्हसारखं जर बिहेव करत असतील मग त्यांचं वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे, म्हणजे वेव्हसारखं बिहेव करणार आहेत. मग त्यांची जी वेव्ह असेल त्या वेव्हचं वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याजवळ एक फॉर्म्युला असला पाहिजे.
त्या बेसिसवर मग डी ब्रॉग्लीने एक फॉर्म्युला प्रपोज केलेला आहे, त्याला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस म्हणतात. सो लेट अस derive the de Broglie hypothesis. So for that, first de Broglie consider the energy of electromagnetic radiation. We know that energy of electromagnetic radiation is E is equal to h nu. Okay, and we know that nu is equal to what? C upon lambda. Therefore E is equal to h c upon lambda. Here h is Planck's constant. Okay, c velocity of light, and lambda is wavelength. Lambda is wavelength. So this is equation number 1. Again, we know that Einstein's famous equation, we know that E is equal to m into c square, equation number 2. Okay, here m is mass and c is velocity. Okay, so m is mass means mass of particle. M is mass of particle. Okay, so compare this equation and this equation. Compare equation 1 and 2. Compare equation 1 and 2. So we can write hc by lambda is equal to m into c square. Okay, m into c square. So c get cancel. So we have h upon lambda is equal to m into c. So rearrange this equation for lambda. Lambda साठी rearrange करा the equation. Therefore lambda is equal to h upon m into c. So we have equation number 3. बघा आपण काय केलेलं आहे, डी ब्रॉग्लीने सांगितलं आहे की मटेरियल पार्टिकल जर मोशनमध्ये असतील तेव्हा ते वेव्हसारखं बिहेव करतील, आणि मग ते वेव्हसारखं बिहेव करत असतील, मग त्यांच्या वेव्हसारखे बिहेव करत असतील तर मग त्यांची जी वेव्हलेंथ असेल वेव्ह नेचरची, ती वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला असला पाहिजे. मग त्या बेसिसवर त्याने डी ब्रॉग्लीने फॉर्म्युला डिराईव्ह केला. त्यासाठी सुरुवातीला काय केलं त्याने, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जीचा जो फॉर्म्युला E इज इक्वल टू एच न्यू तो कन्सिडर केला. E इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे C अपॉन लॅम्बडा. सो E इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आइन्स्टाईनचं इक्वेशन माहिती होतं, E इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. सो दोन्ही इक्वेशन काय केले त्याने, कम्पेअर केलेले आहेत. आता हे पार्टिकलसाठी होतं, हे वेव्हसाठी होतं. दोन्ही इक्वेशन त्याने कम्पेअर करून टाकले, हे पार्टिकलचं आणि हे वेव्हचं. सो दोन्ही इक्वेशन कम्पेअर केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. इफ यू ऑब्झर्व दिस इक्वेशन केअरफुली यू विल सी हिअर C is what? Velocity of light. C is what? Velocity of light. No any material particle can travel with velocity of light. आजपर्यंत असं झालेलं नाही आहे. कोणताही मटेरियल पार्टिकल लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करू शकत नाही. बरोबर आहे. मग आता इथे आपण कशासाठी इक्वेशन डिराईव्ह करतोय, मटेरियल पार्टिकलच्या वेव्हलेंथसाठी इक्वेशन डिराईव्ह करतोय. बरोबर आहे. मग इथे जी वेलॉसिटी दिलेली आहे ती वेलॉसिटी कोणाची आहे, लाईटची वेलॉसिटी आहे. मटेरियल पार्टिकल तर लाईटच्या वेलॉसिटीने ट्रॅव्हल करू शकणार नाही आहेत. मग आपण काय करू, तो C जो दिलेला आहे वेलॉसिटी ऑफ लाईटचा, तो काय करू आपण व्हीने रिप्लेस करू, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. वेलॉसिटी ऑफ लाईटला कशाने रिप्लेस करायचं आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकलने. सो लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन m इंटू v. हिअर v इज वेलॉसिटी of material particle. Okay, so this is the equation for
de Broglie hypothesis. Okay, remember this equation, lambda is equal to h upon m into v. Okay, lambda is equal to m into v. Here c is velocity of light, material particle हा लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करू शकत नाही, त्यामुळे आपण काय केलेलं आहे, सी ला कशाने रिप्लेस केलं, स्मॉल व्ही ने रिप्लेस केलेलं. हा स्मॉल व्ही काय असणार मग इथे मटेरियल पार्टिकलची वेलोसिटी असणार आहे. सो दिस इज द इक्वेशन टू डिटरमाइन दी वेवलेंथ ऑफ मटेरियल पार्टिकल वेन इट इज इन मोशन. जेव्हा मटेरियल पार्टिकल मोशनमध्ये असेल तेव्हा त्याची वेवलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला डी ब्रॉग्लीने डिराईव्ह केलेला आहे. सो दिस इज डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. याला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस असं म्हटलं जातं. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम इंटू व्ही. बट एम इंटू व्ही काय आहे, मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी काय आहे, मोमेंटम. मोमेंटम कशाने डिनोट केलं जातं, बट मोमेंटम P is equal to m into v. Momentum P is equal to काय, m into v. Therefore this equation becomes lambda is equal to h upon p. So this is de Broglie hypothesis, another equation. So we will generally use this equation, lambda is equal to h upon p. This is actual de Broglie hypothesis. Okay, so lambda is equal to h upon p. त्या इक्वेशनचा यूज करून तुम्ही मटेरियल पार्टिकल मोशनमध्ये असेल तेव्हा त्याची वेवलेंथ कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता बघा डी ब्रॉग्लीने हे जे काही सजेस्ट केलेलं होतं त्याच्यासाठी कोणताही एक्सपेरिमेंटल बेस नव्हता. ओके, त्याच्यासाठी एक्सपेरिमेंटल बेस नव्हता, फक्त त्याने ते ॲझ्युम केलेलं होतं, प्रपोज केलेलं होतं. ओके, प्रपोज केलं होतं. बट लॅटर ऑन वेन डेव्हिसन अँड जर्मर कॅरी आउट एक्सपेरिमेंट, again G.P. Thomson also carry out the experiment. Okay, based on Davison and Germer experiment is based on scattering of light, and G.P. Thomson's experiment is based on transmission of light, or not actually light, not light. Davison and Germer bombard a electron on a crystal of nickel, and G.P. Thomson bombard a electron on nickel film and observe the results of that experiment, and it was confirmed that electron, which is material particle, okay, which is material particle, is travel in the form of wave. Okay, so it possesses wavelength. So de Broglie's hypothesis was confirmed by, or experimentally confirmed by, Davison Germer and G.P. Thomson's experiment. Okay, जे डेव्हिसन आणि जर्मर या दोघांनी मिळून एक एक्सपेरिमेंट केला, तो स्कॅटरिंगवरती, स्कॅटरिंग ऑफ इलेक्ट्रॉन रेज त्याच्या बेसिसवरती तो बेस होता. आणि त्यानंतर G.P. थॉम्सनने जो एक्सपेरिमेंट केला त्याने सुद्धा इलेक्ट्रॉन बंबार्ड केलेले आहेत, पण तिथे त्याने एक निकेलची फिल्म यूज केली होती. ते ट्रान्समिशनची प्रोसेस झाली होती, आणि त्याच्या बेसिसवरती, त्यांच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवरती असं कन्फर्म झालं की मटेरियल पार्टिकलचं वेव्ह नेचर असतं. आणि मग त्या वेव्ह नेचरचं, त्यांच्या मटेरियल पार्टिकलच्या वेव्हचे नेचरची जी वेवलेंथ असते ती कॅल्क्युलेट करण्यासाठी हा हायपोथेसिस यूज केला गेला. त्यामुळे मग डी ब्रॉग्लीला 1929 मध्ये नोबेल प्राईज देण्यात आला होतं. ओके, हा फक्त थेरॉटिकली, मॅथेमॅटिकली हे इक्वेशन दिलेलं होतं, एक्सपेरिमेंटली त्याच्याजवळ प्रूफ नव्हता. पण या दोघांनी एक्सपेरिमेंट, जे डेव्हिसन जर्मर आणि G.P. थॉम्सनच्या एक्सपेरिमेंट नंतर हे कन्फर्म झालं की मटेरियल पार्टिकलकडे वेव्ह नेचर असतं. ओके, सो दिस इज अबाउट दी डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. त्यानंतर हे दोन इक्वेशन कम्पेअर करा. दोन इक्वेशन कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला इथे इक्वेशन मिळेल. इथे थोडेसे चेंजेस करावे लागतील. वेलॉसिटी ऑफ लाईटला वेलॉसिटी ऑफ पार्टिकलने रिप्लेस करायचं. त्यानंतर मोमेंटम P इज इक्वल टू एम इंटू व्ही असेल, म्हणून एम इंटू व्ही इज इक्वल टू आपण इथे P सबस्टिट्यूट केला. ओके, सो दिस इज अबाउट द डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. नाउ लेट अस सी एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ डी ब्रॉग्ली इक्वेशन. Experimental or verification of de Broglie equation experimentally.
experimental verification of de Broglie इक्वेशन. आता ॲक्च्युअली आपण एक्सपेरिमेंट नाही करणार, पण एक फॉर्म्युला डिराईव्ह करू आणि त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरून आपण हा हायपोथेसिस कसं ॲक्युरेट आहे ते पाहू. सो एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ डी ब्रॉग्ली इक्वेशन. त्यासाठी आपण काय करणार आहे, इलेक्ट्रॉन घेणार. ओके. आणि त्या इलेक्ट्रॉनवरती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आपण. ओके. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर तो इलेक्ट्रॉन काय होईल, मोशनमध्ये जाणार आहे, म्हणजे मूव्ह होणार आहे. ओके. आणि तो इलेक्ट्रॉन मोशनमध्ये गेल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी आपण कन्सिडर करणार आहे. सपोज इलेक्ट्रॉन हॅज मास, इलेक्ट्रॉन हॅज मास m, electron have mass m and charge E is accelerated by potential difference of V. इलेक्ट्रॉनचा चार्ज ई आणि मास एम कन्सिडर केलेला आहे, म्हणजे मास एम आणि चार्ज ई असलेला इलेक्ट्रॉन, आणि त्याच्यावरती काय अप्लाय केलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला आहे. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन काय होणार आहे, मोशनमध्ये जाणार आहे. सो ॲट दॅट टाईम कायनेटिक एनर्जी ऑफ मुव्हिंग इलेक्ट्रॉन विल बी, कायनेटिक एनर्जी ऑफ moving electron is given as kinetic energy of moving electron. Kinetic energy आपण जनरली काय लिहितो, 1/2 mv². ओके. बट कायनेटिक एनर्जी ऑफ मूव्हिंग इलेक्ट्रॉन इज चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ मूव्हिंग इलेक्ट्रॉन. ओके. This is kinetic energy of moving electron. Okay. Now, so rearrange this equation. तर आपण फक्त काय करू, हे दोन इक्वेशन कन्सिडर करू. ओके. हे दोन फॉर्म्युले आपण कन्सिडर करू. रिअरेंज दिस इक्वेशन फॉर v स्क्वेअर. v स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू E पोटेन्शियल डिफरन्स V अपॉन m. आपल्याकडे काय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता व्ही इज इक्वल टू काय येईल, मग याचा स्क्वेअर जर कॅन्सल केला तर RHSची टर्म कुठं, RHS साईडची टर्म कुठं जाणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जाणार आहे. सो 2E/V अपॉन m. ओके. दिस इज इक्वेशन नंबर 1. आपण काय केलेलं आहे, मास एम आणि चार्ज ई असलेला इलेक्ट्रॉन घेतला, त्याच्यावरती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, तो मोशनमध्ये गेला, आणि तो इलेक्ट्रॉन मोशनमध्ये गेल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली. ती कायनेटिक एनर्जी येणार आहे E/V, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. मग आपल्याकडे हे इक्वेशन मिळालं, 1/2 mv² इज इक्वल टू E/V. हे इक्वेशन काय केलं मी, व्ही स्क्वेअरसाठी रिअरेंज करून घेतलं. E/V, 2 इकडे गेला, मल्टिप्लाय झाला, m डिनॉमिनेटरला गेला. ठीक आहे. आता व्ही स्क्वेअर आहे, मला व्हीचं इक्वेशन पाहिजे, मग स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी RHSची जी टर्म होती ती कुठे जाणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जाणार. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 मिळालेले. त्यानंतर आपल्याकडे इक्वेशन आहे, वी नो दॅट लॅम्बडा इज इक्वल टू काय इक्वेशन आपल्याकडे, h/m इंटू स्मॉल v. ओके. सो दिस इज फॉर v फॉर वेलोसिटी. ओके. मग सबस्टिट्यूट v, लॅम्बडा इज इक्वल टू h/m इंटू v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, काय स्क्वेअर रूट 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन m. ओके. याच्यात थोडं रिअरेंजमेंट काय करता येईल आपल्याला, आता ही टर्म डिनॉमिनेटरला जाईल, h/m
ओके, इन स्क्वेअर ब्रॅकेट एम टू ई इलेक्ट्रॉन. ही टर्म इथेच राहणार आहे डिनॉमिनेटरला आणि ही न्युमरेटरला चालली गेली एम. आता या फॉर्म्युल्यामध्ये अजून आपल्याला काय करणार आहे, चेंजेस काय करता येतील. इफ दिस एम इज गोज इन टू दी स्क्वेअर ब्रॅकेट, हा एम जर इकडे गेला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तो आपण कसा लिहिणार मग, एच इंटू एम अपॉन 2m स्क्वेअर ई इंटू व्ही. हा एम स्क्वेअर आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर काय होईल, एम होईल ना. एम स्क्वेअर इज इक्वल टू असं असतं ना ते, एम स्क्वेअर, स्क्वेअर रूट म्हणजे काय 1 रेस टू 1/2, 2 टू गेट कॅन्सल इज इक्वल टू वॉट, एम. ओके, मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं आहे. सो एम एम गेट कॅन्सल. सो लॅम्बडा इज इक्वल टू, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन, न्युमरेटरला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काहीच नसणार आहे, फक्त खालच्या टर्म असतील, एच अपॉन 2m ई इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो दिस इज equation. This is the equation to determine the wavelength of electron. wavelength of electron आपण काय कन्सिडर केलेलं आहे, मटेरियल पार्टिकल कन्सिडर केला. इलेक्ट्रॉन काय इथे पार्टिकल आहे, मटेरियल पार्टिकल आहे. ओके, मग हा जो मटेरियल पार्टिकल आहे त्याचा मास आपण एम कन्सिडर केलेलं आहे, चार्ज ई कन्सिडर केलेला आहे, त्याच्यावर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करून व्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे आणि मग त्याची कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळाली ई इंटू व्ही. दोन्ही इक्वेशन कम्पेअर केले, व्ही मिळाला. व्हीची व्हॅल्यू आपल्या हायपोथिसिसमध्ये सबस्टिट्यूट केली डी ब्रॉग्लीच्या. व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे चेंजेस केले थोडे. हा एम इकडे न्युमरेटरला चालला गेला, ही टर्म डिनॉमिनेटरलाच असणार आहे. त्यानंतर हा जो एम आउटसाईडला होता तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये गेला तर तो काय झाला, स्क्वेअर झाला. त्याचं एक्सप्लेनेशन आपण हे इकडे दिलेलं आहे, बरोबर. त्यानंतर एम एम कॅन्सल झाला, आपल्याला इक्वेशन मिळालं आता लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट 2 इंटू एम ई व्ही. ओके, आता बघा इथे काय, एच काय, प्लॅंक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे, 2 कॉन्स्टंट. ठीक आहे, एम काय असणार आहे इथं, एम इज मास ऑफ इलेक्ट्रॉन. यू नो मास ऑफ इलेक्ट्रॉन 9 इंटू 11 इंटू 10⁻31 kg इज मास ऑफ इलेक्ट्रॉन. एच आपल्याला माहिती आहे 6.626 इंटू 10⁻34 जूल सेकंड. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन माहिती आहे 1.602 इंटू 10⁻19 कुलॉम. दिस इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके, आणि मग पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू शक्यतोवर 10 to 1000 व्होल्ट असते, 10 to 1000 व्होल्ट. मग ह्या व्हॅल्यूज जर तुम्ही इथे सबस्टिट्यूट केल्या, आता पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो 10 to 1000 व्होल्ट असणार आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स आता एच एम आणि ई फॉर इलेक्ट्रॉन. ओके, फॉर इलेक्ट्रॉन ह्या तिन्ही व्हॅल्यू काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहेत, त्याच्या व्हॅल्यूज काही चेंज होणार नाही. ह्या टर्म जे आहे त्यांच्या व्हॅल्यू चेंज होणार नाही. चेंज काय होणार आहे, फक्त पोटेन्शियल डिफरन्स चेंज होणार आहे. आणि 10 to 1000 व्होल्ट इतका पोटेन्शियल जेव्हा अप्लाय केला जाईल त्यावेळेस लॅम्बडाच्या ज्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आपल्याला, वेव्हलेंथच्या ज्या व्हॅल्यूज मिळणार आहेत, ओके, वेव्हलेंथच्या व्हॅल्यूज असणार आहेत 3.89 to 0.12 अँगस्ट्रॉंग युनिट, ह्या रेंजमध्ये असणार आहेत. आता अँगस्ट्रॉंग युनिट माहिती आहे, 1 अँगस्ट्रॉंग युनिट इज इक्वल टू 10⁻10 मीटर. ओके, 1 अँगस्ट्रॉंग युनिट इज इक्वल टू 10⁻10 मीटर. बघा मला सांगायचं काय, आता आपण एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन करतोय डी ब्रॉग्ली इक्वेशनचं. एक्सपेरिमेंट व्हेरिफिकेशन करताना आपण इथे एक पार्टिकल घ्यावा लागणार आहे एक्सपेरिमेंट व्हेरिफिकेशनसाठी. पार्टिकल आपण कोणता घेतला, इलेक्ट्रॉन घेतला. ठीक आहे, मग इलेक्ट्रॉनसाठी आपण काय केलं आहे, वेव्हलेंथचं लॅम्बडाचं इक्वेशन ऑब्टेन केलेलं आहे मटेरियल पार्टिकलसाठी. ते मिळालं आहे आपल्याला एच अपॉन √2m ई इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, हे इक्वेशन मिळालेलं आहे. इथे ज्या टर्म्स होत्या, इलेक्ट्रॉनचं मास, त्याचा चार्ज, त्यानंतर प्लॅंक्स कॉन्स्टंट, ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट त्या चेंज होणार नाहीत. चेंज काय होणार आहे, फक्त इथे जो अप्लाइड केलेला पोटेन्शियल असेल इलेक्ट्रॉनला मोशनमध्ये आणण्यासाठी त्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे. मग त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 10 to 1000 व्होल्टमध्ये असणार आहे. मग अप्लाइड पोटेन्शियलची व्हॅल्यू 10 to 1000 व्होल्ट जेव्हा असेल त्यावेळेस आपल्याला लॅम्बडाच्या व्हॅल्यूज काय मिळणार आहेत, ह्या रेंजमध्ये मिळणार आहेत, 3.89 to
0.12 अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. ठीक आहे. तर मग 1 अँगस्ट्रॉंग युनिट म्हणजे किती आहे? 10⁻⁻10 मीटर आहे. सो दिस व्हॅल्यू 10⁻⁻10 मीटर इज इन द रेंज ऑफ एक्स-रे. आता एक्स-रे जे असतात, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एक पूर्ण बँड असतो, बरोबर. त्याच्यामध्ये कॉस्मिक रेज, गॅमा रेज, एक्स-रे, त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज, विजिबल रेज, त्यानंतर IR रेज, मायक्रोवेव्ज रेज, टी व्हीच्या रडारच्या वेव्ज, रेडिओच्या वेव्ज. ओके, या सर्व वेव्ज असतात आणि प्रत्येकाची एक रेंज ठरलेली असते. जसं विजिबलची रेंज आहे तुमची 400 to 800 नॅनोमीटरमध्ये. ओके, म्हणजेच किती? 10⁻⁹ मीटरमध्ये येतात ते, बरोबर. 10 नॅनो म्हणजे किती? 9. मग विजिबल रिजनच्या ज्या वेव्ज असतात त्यांची रेंज काय आहे? ते 10⁻⁹ मीटरच्या रेंजमध्ये येतात. सॉरी, 10⁻⁹ पण नाही, 10⁻⁷ मीटरच्या रेंजमध्ये येतात त्या, बरोबर. 10⁻⁷ मीटर. तसेच एक्सरेची पण एक रेंज असते. ओके, एक्सरेसुद्धा काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे. जशी विजिबलची रेंज आहे 4 to 7 × 10⁻⁷ मीटर असते रेंज, तशीच एक्सरेची जी रेंज असते, ओके, एक्सरेची जी रेंज असते, एक्सरे रिजनची जी रेंज असते, एक्सरे रिजनची रेंज असते ती असते 10⁻⁻10 मीटर. ओके, 10⁻⁻10 मीटर. अँड या फॉर्म्युल्यानुसार जी आपण वेवलेंथ कॅल्क्युलेट करणार आहे ती पण बघा अँगस्ट्रॉंगच्या म्हणजे 10⁻⁻10 मीटरच्याच रेंजमध्ये येणार आहे. आणि एक्सरे रिजनच्या ज्या वेव्ज आहेत, एक्सरे रिजनमध्ये ज्या काही वेवलेंथ्स असतात त्या इझिली मेजर केल्या जाऊ शकतात. त्या मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स आणि मेथड्स अवेलेबल आहेत. म्हणून काय, ही जी वेवलेंथ आहे ही पण आपण मेजर करू शकतो. ओके, सो मेजर केल्यानंतर ती ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये त्या वेवलेंथ्स आलेल्या आहेत. ओके, सो याच्यावरून असं कन्सिडर झालं की मटेरियल पार्टिकलला वेवलेंथ असते आणि ती वेवलेंथ मेजरसुद्धा करता येते. ठीक आहे. आता आपण पाहणार आहेत सिग्निफिकन्स ऑफ डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. सिग्निफिकन्स ऑफ डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. सिग्निफिकन्स म्हणजे काय? हा जो डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आहे हा कशासाठी ॲप्लिकेबल आहे, कशासाठी उपयोगी आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजे सिग्निफिकन्स डिस्कस करण्यासाठी मी काय करतो, आता 2 मटेरियल पार्टिकल कन्सिडर करतो, बरोबर. 2 मटेरियल पार्टिकल्समध्ये मी 2 टाईपचे मटेरियल पार्टिकल आपल्याला माहिती आहेत. मटेरियल पार्टिकल 2 टाईपचे मटेरियल पार्टिकल, त्याच्यात मी कन्सिडर करणार एक मायक्रोस्कोपिक आणि एक असणार आहे मॅक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिकमध्ये मी तुम्हाला सांगून देतो इलेक्ट्रॉन मी कन्सिडर करतोय आणि मॅक्रोस्कोपिकमध्ये मी बुलेट कन्सिडर करतोय. गनची बुलेट, बरोबर आहे ना. गनची बुलेट गनमधून बाहेर आल्यानंतर काय असते, ती पण मोशनमध्येच असते, तिची सुद्धा काहीतरी वेवलेंथ असणार आहे ना. तो झाला मॅक्रोस्कोपिक. आता बघा मायक्रोस्कोपिकमध्ये नेमका कोणते पार्टिकल येतात. मायक्रोस्कोपिकमध्ये जनरली आपण जे क्वांटम मेकॅनिक्स जो स्टडी करतोय त्यातले मायक्रोस्कोपिक पार्टिकल म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉन असेल, ॲटम असेल, मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे, प्रोटॉन असेल, अल्फा पार्टिकल्स असतील, हे काय आहेत, मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स आहेत. ओके, त्या मायक्रोस्कोपिक पार्टिकलचा स्टडी, मग त्यांचं एक एक्झाम्पल घेतलं मी इलेक्ट्रॉन. आणि मॅक्रोस्कोपिकमध्ये मग बुलेट येते, क्रिकेट बॉल येतो, फुटबॉल येतो, बाईक येते, बरोबर, भरपूर गोष्टी येतात त्याच्यात ज्या मोशनमध्ये असतील त्या, म्हणजे सर्वच, डायनॉसॉरसुद्धा येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, मॅक्रोस्कोपिक पार्टिकलमध्ये. मग आता मी काय करतो, पहिलं जे
एक्झाम्पल घेतलं इलेक्ट्रॉन, त्याच्यासाठी वेवलेंथ कॅल्क्युलेट करतो. एक प्रॉब्लेम घेतो मी. कन्सिडर इलेक्ट्रॉन हॅव्हिंग मास, कन्सिडर इलेक्ट्रॉन having mass 9.11 into 10 raised to minus 31 kg and velocity velocity 10 raised to 6 meter per second. तर बघा आता आपल्याला व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे. मास आहे 9.11 इंटू 10 रेज टू मायनस 31 kg आणि वेलॉसिटी आहे 10 रेज टू 6 मीटर पर सेकंड. फॉर्म्युला आपल्याकडे लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन m इंटू v. बरोबर. मी हा सिंपल फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेशन करतो. याच्यात या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एचची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 6.623 इंटू 10 रेज टू मायनस 34. एमची व्हॅल्यू माहिती आहे 11 इंटू 10 रेज टू मायनस 31 आणि वेलॉसिटी 10 रेज टू 6. ही जी व्हॅल्यू आहे ही जर कॅल्क्युलेट केली तुम्ही लॅम्बडाची, हे कॅल्क्युलेशन जर केले तर तो व्हॅल्यू येते तुमची 7.273 इंटू 10 रेज टू मायनस 10 मीटर. 10 रेज टू मायनस 10 मीटर. ओके. आता ही रेंज तुम्हाला लक्षात आली असेल. कशाची रेंज आहे ती? एक्स रे रिजनची रेंज आहे 10 रेज टू मायनस 10 मीटर. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आता एक्झाम्पल घेतो मी. Consider 1 gram bullet with velocity 300 meter per second. 300 meter per second. सिमिलरली फॉर्म्युला घेतो h अपॉन m इंटू v. h आपल्याला माहिती आहे प्लँक्स कॉन्स्टंट 6.626 टू 10 रेज टू मायनस 34. ओके. देन मास आहे. आता इथे मास किती आहे? 1 ग्रॅम आहे ना. m इज इक्वल टू वॉट? m इज इक्वल टू वॉट? 1 ग्रॅम. 1 ग्रॅम मीन्स 10 रेज टू मायनस 3 kg. आपण SI युनिट यूज करतो इथे. m इज इक्वल टू 10 रेज टू मायनस 3 इंटू वेलॉसिटी किती आहे? 300 मीटर पर सेकंड. हे कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर त्याचं ॲन्सर येतं 2.208 इंटू 10 रेज टू मायनस 33 मीटर. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ ऑफ मूविंग इलेक्ट्रॉन अँड दिस इज व्हॅल्यू ऑफ wavelength of moving bullet. This is for microscopic particle electron and this is for macroscopic particle bullet. Okay. आता इथं बघा तुम्ही, the wavelength of electron is in the range of X-ray region. Okay. And the wavelength of moving bullet is very shorter than the range of electromagnetic radiation. आता बघा इथे प्रॉब्लेम काय आहे. मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सला पण मायक्रोस्कोपिक पार्टिकल ऑल्सो पजेस वेवलेंथ अँड मॅक्रोस्कोपिक ऑल्सो पजेस वेवलेंथ, म्हणजे दोघांची वेवलेंथ आहे. प्रॉब्लेम काय आहे इथं? मेजरेबल कोणती आणि नॉन मेजरेबल कोणती? कोणती वेवलेंथ आपण मेजर करू शकतो आणि कोणती मेजर करू शकत नाही. ऑब्वियसली इलेक्ट्रॉनची जी वेवलेंथ आहे 10 रेज टू मायनस 10च्या रेंजमध्ये येते. ही कोणत्या रिजनची रेंज आहे? एक्स-रे रिजनची रेंज आहे. एक्स-रेच्या रिजनमध्ये जेवढ्या वेवलेंथ येतात त्या 10 रेज टू मायनस 10 मीटरच्या रेंजमध्ये असतात. मग ही सुद्धा 10 रेज टू मायनस 10 मीटरच्या रेंजमध्ये. सो दिस वेवलेंथ इज इन द रेंज ऑफ एक्स-रे रिजन. सो वी हॅव instruments and known methods to measure this wavelength in the X-ray region. ही जी वेवलेंथ आहे ही मेजर करण्यासाठी आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आणि मेथड्स, नोन मेथड्स अवेलेबल आहेत. त्या मेथड्सने आपण इझिली इलेक्ट्रॉनची वेवलेंथ मेजर करू शकतो. बट द वेवलेंथ ऑफ बुलेट इज व्हेरी शॉर्टर दॅन दी वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन region.
म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जो पूर्ण रिजन येतो कॉस्मिक रेसपासून तर रेडिओ वेव्सपर्यंत त्यांच्या रेंजपेक्षा ही खूप शॉर्टर वेवलेंथ आहे. आय थिंक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची जी लोवेस्ट रेंज आहे ती 10⁻⁴ आहे आणि ही 10⁻⁴ पेक्षा पण कमी आहे, खूप कमी आहे, 10⁻33. सो still now there is no any instrument and no method is available to determine such a or to measure such a type of shorter wavelength. म्हणजे ही जी शॉर्टर वेवलेंथ आहे ही मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट किंवा नॉन मेथड अवेलेबल नाही आहे. सो प्रॅक्टिकली वी कॅन से दॅट मॅक्रोस्कोपिक पार्टिकल डज नॉट पजेस वेवलेंथ. मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सकडे वेवलेंथ नाही आहे, ती मेजर करता येत नाही, म्हणून काय म्हणू आपण, दिस इज नॉन मेजरेबल. ही मेजर करू शकत नाही आणि ही मेजर करू शकतो. नॉन मेजर करू शकत नाही म्हणजे काय, प्रॅक्टिकली आपण असं म्हणू की बुलेटला वेवलेंथ नाहीच आहे, ती मेजर करता येत नाही, म्हणून आपण काय म्हणू, बुलेटला वेवलेंथ, बुलेट डज नॉट पजेस वेवलेंथ. ओके. सो wavelength of macroscopic particle is significant and measurable, while wavelength of macroscopic particle is non-significant and non-measurable. म्हणजेच डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हा कशाला ॲप्लिकेबल आहे, कशासाठी उपयोगी आहे, मायक्रोस्कोपिक पार्टिकलची वेवलेंथ मेजर करण्यासाठी डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा यूज होतो. Macroscopic particles also possess wavelength but which is very shorter, no any method and instrument is available, therefore practically we can say macroscopic particles do not possess wavelength. Okay, so this is significance of de Broglie hypothesis. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं दिसून आलं की फक्त मायक्रोस्कोपिक पार्टिकलची वेवलेंथ मेजर करता येते, मॅक्रोस्कोपिकची मेजर करता येत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली आपण असं म्हणतो की मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सला वेवलेंथ नाही आहे पण खूप शॉर्टर आहे, ती मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंटच नाहीत, तर मग आपण कसं कन्सिडर करायचं की त्यांना वेवलेंथ नाही आहे. ओके. सो डी ब्रॉग्ली हायपोथेसिस इज सिग्निफिकंट इन केस ऑफ ओनली मायक्रोस्कोपिक पार्टिकल. म्हणजे याचा उपयोग कुठे फक्त मायक्रोस्कोपिकसाठी, मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्ससाठी त्याचा उपयोग नाही आहे. पण मायक्रोस्कोपिक जरी पार्टिकल असले पण ते कसे असले पाहिजे, मोशनमध्ये असले पाहिजे, तेव्हा ते आपल्याला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस अप्लाय करता येणार आहे. आणि त्याचं व्हेरिफिकेशन आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी पाहिलेलंच आहे. ओके. त्याच्यातून एक्सपेरिमेंटली पण आपण ते व्हेरिफिकेशन केलेलं आहे. इलेक्ट्रॉनची वेवलेंथ कॅल्क्युलेट करून ती कोणत्या रेंजमध्ये येत होती, एक्सरे रिजनच्या रेंजमध्ये येत होती, त्यामुळे ती मेजरेबल आहे. ही नॉन मेजरेबल आहे, ही मेजरेबल आहे. ठीक आहे. हे जरा व्यवस्थित तुम्ही समजून घ्या मी काय सांगितलं आहे ते. ठीक आहे, कन्फ्युजन होणार नाही. ओके. सो दिस इज ऑल अबाउट डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, verification, experimental verification of de Broglie hypothesis equation and significance of de Broglie hypothesis. Okay, thank you.